नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या सत्रात सर्वांचं स्वागत. आपण सगळेच म्हणजे आजकाल माहितीच्या एका महापुरात जगतोय नाही का? अगदी. म्हणजे बघा ना, ईमेल, फोटो, व्हिडिओ, ऑफिसची कागदपत्र अगदी चहूबाजूनी माहितीचा मारा असतो आपल्यावर. आणि या सगळ्यातून आपल्याला हवी असलेली म्हणजे नेमकी गोष्ट शोधणं, हे खरंच म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं झालंय. अगदी खरंय. आणि फक्त शोधणं नाही, तर त्या माहितीतून काहीतरी म्हणजे अर्थ काढणं, तिचा उपयोग करून घेणं, हे कंपन्यांसाठी आणि संस्थांसाठी खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर ही माहिती नुसती पडून राहिली तर तिचा उपयोग काय? शून्य. म्हणूनच आज आपण एका काय म्हणूया जादूचा किल्लीबद्दल बोलणार आहोत. AI शक्ती माहिती निष्कर्षण. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून या माहितीच्या ढिगाऱ्यातून महत्वाचे मोती कसे वेचायचे. समजा तुम्ही किराणा दुकानात गेलात आणि 1000 रुपयांची खरेदी केली. त्या पावतीवर दुकानदाराचं नाव, तारीख, प्रत्येक वस्तूची किंमत, एकूण बिल, हे सगळं AI आपोआप कसं ओळखू शकतं. बरोबर. किंवा समजा एकदम जुन्या काळातल्या पत्रांमधला मजकूर वाचायचा असेल तर. बरोबर. हे सगळं आणि याहून बरंच काही AI करू शकतं. आणि गंमत म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाहीये. अच्छा. आपण आज इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, मायक्रोसॉफ्ट लर्नच्या मॉड्यूलच्या मदतीने हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपला उद्देश हा आहे की ज्यांना कॉम्प्युटरमधला फारसं कळत नाहीये त्यांनाही एकदम सहज समजावं. छान. जणू काही आपण एकत्र मिळून हा माहितीचा डोंगर पोखरून त्यातला खजिना शोधणार आहोत. मस्त. म्हणजे आज आपण सगळे डिटेक्टिव्ह होणार आणि AI आपल्याला मदत करणार. चला तर मग सुरू करूया या स्क्रीनवर दिसणाऱ्या पहिल्या भागापासून. काय म्हणतोय हे इंट्रोडक्शन? ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, हे AI शक्ती माहिती निष्कर्षण म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, अगदी आपल्या भाषेत सांगायचं तर? एकदम सोपं आहे. विचार करा, तुमच्याकडे भरपूर डिजिटल माहिती आहे. म्हणजे कॉम्प्युटरवरचे कागद, फोटो, आवाजाच्या फाईल्स वगैरे वगैरे वगैरे. हो. AI म्हणजे एक हुशार मदतनीस, जो या सगळ्या माहितीमधून महत्वाचे तपशील म्हणजे कामाची गोष्ट आपोआप शोधून काढतो. जणू काही तो आपल्यासाठी ती माहिती वाचून त्यातले महत्वाचे मुद्दे बाजूला काढून देतो. अच्छा. म्हणजे AI आपला पर्सनल असिस्टंट झाला माहितीसाठी. भारीच की. पण ही माहिती सगळी एकच प्रकारची असते का? मला इथे स्क्रीनवर स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड कंटेंट असं काहीतरी दिसतंय. बरोबर पकडलात. माहिती मुख्यत्वे 2 प्रकारची असते. पहिली, जसं तुम्ही म्हणालात, स्ट्रक्चर्ड कंटेंट. ही माहिती एकदम शिस्तीत एका ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये असते. म्हणजे उदाहरणार्थ बँकेचा फॉर्म घ्या, किंवा रेल्वेचं तिकीट, किंवा इथे स्क्रीनवर दिसणारा इनव्हॉइस म्हणजे पावती, किंवा टॅक्स फॉर्म. सगळं कसं जागेवर रीतसर मांडलेलं. हो. जसं शाळेतल्या वह्या. एकदम व्यवस्थित. आणि दुसरी आहे अनस्ट्रक्चर्ड कंटेंट. ही जरा म्हणजे अस्ताव्यस्त असते. कोणतीही ठरलेली रचना नाही. उदाहरणार्थ, आपण एकमेकांना पाठवतो ते ईमेल्स, मीटिंगचं रेकॉर्डिंग, सुट्टीत काढलेले फोटो, व्हिडिओ. जणू काही कपाटात नुसते कपडे कोंबून ठेवलेत तसं. हां, बरोबर. पण गंमत म्हणजे AI या दोन्ही प्रकारच्या माहितीमधून कामाचे तपशील काढू शकतं, मग ती शिस्तीत असो वा अस्ताव्यस्त. वा. म्हणजे AIला काही फरक पडत नाही. पण हे काम होतं कसं? म्हणजे AI नक्की काय करतं? याची काही पद्धत आहे का? इथे स्क्रीनवर 4 पायऱ्या दिसताय. सोर्स आयडेंटिफिकेशन, एक्स्ट्रॅक्शन. अगदी. साधारणपणे ही प्रक्रिया 4 टप्प्यांत होते, जसं तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय. पहिलं, सोर्स आयडेंटिफिकेशन. म्हणजे आधी माहिती कुठे आहे ते शोधायचं. ती कुठल्या फाईलमध्ये आहे, कुठल्या फोल्डरमध्ये आहे हे ओळखायचं. ओके. दुसरं, एक्स्ट्रॅक्शन. इथे खरी AIची जादू सुरू होते. योग्य ते AI तंत्रज्ञान वापरून त्या फाईलमधून माहिती बाहेर काढली जाते. तिसरं, ट्रान्सफॉर्मेशन अँड स्ट्रक्चरिंग. आता ही बाहेर काढलेली माहिती थोडी विस्कळीत असू शकते. तिला एका व्यवस्थित रचनेत बसवलं जातं, म्हणजे कम्प्युटरला समजेल अशा भाषेत, जसे की JSON किंवा टेबल्समध्ये. अच्छा. म्हणजे जणू काही आपण पसारा आवरून सगळं जागेवर ठेवतोय. बरोबर. आणि चौथं, स्टोरेज अँड इंटिग्रेशन. आणि शेवटी ही व्यवस्थित लावलेली माहिती डेटाबेस किंवा अशा ठिकाणी साठवली जाते जिथून ती सहज वापरता येईल किंवा शोधता येईल. हे तर अगदी आपल्या पोस्टमन काकांसारखं झालं की. आधी सगळी पत्र गोळा करायची, आयडेंटिफिकेशन, मग पत्ता वाचायचा, एक्स्ट्रॅक्शन. हो. मग पिनकोडनुसार किंवा गल्लीनुसार वेगळी करायची, स्ट्रक्चरिंग. आणि मग योग्य घरी पोहोचवायची, स्टोरेज. क्या बात आहे. एकदम परफेक्ट उदाहरण. प्रक्रिया अगदी तशीच आहे.
आता आपण बघूया की वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीतून म्हणजे फोटोज, फॉर्म्स हे निष्कर्षण नेमकं कसं होतं. सुरुवात फोटोंपासून करूया, चालेल? स्क्रीनवरचा पुढचा भाग बघा. फोटोमधून माहिती काढणं म्हणजे एआयला डोळे असतात का? ते फोटो बघू शकतं? कसं काय? हां, तसं म्हणायला हरकत नाही. याला म्हणतात कम्प्युटर व्हिजन. कम्प्युटर विजन. ओके. हे कसं काम करतं? तर AI मॉडेल्सना लाखो करोडो फोटो दाखवून शिकवलेलं असतं. त्यामुळे ते फोटोमधल्या वस्तू ओळखू शकतात. कुत्रा आहे, मांजर आहे, माणूस आहे, गाडी आहे, झाड आहे, हे सगळं ते ओळखू शकतं. हे सगळं मशीन लर्निंगमुळे शक्य होतं. कमाल आहे. आणि समजा फोटोमध्ये काही लिहिलेलं असेल तर, जसं दुकानाच्या पाटीवर नाव असतं तसं. त्यासाठी आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन, शॉर्ट फॉर्ममध्ये OCR. OCR. हो, हे तंत्रज्ञान म्हणजे जणू AIचा चष्मा. ते फोटोमधला छापलेला किंवा अगदी स्पष्ट हस्ताक्षरातला मजकूर म्हणजे टेक्स्ट ओळखू शकतं. AI अक्षरांचे वेगवेगळे आकार आणि वळणं ओळखायला शिकतं. इथे स्क्रीनवर बघा, याच OCR बद्दल माहिती दिली आहे. अरे हो, मला आठवतंय जुन्या काळी लायब्ररीतली पुस्तकं डिजिटल करताना किंवा पोस्टात पिनकोड वाचायला याचा खूप उपयोग व्हायचा म्हणे. अगदी बरोबर. आणि आता तर हे खूपच प्रगत झालं आहे. नुसता मजकूर ओळखणं नाही, तर तो कोणत्या भाषेत आहे हे सुद्धा बऱ्यापैकी ओळखता येतं. हे झालं फोटोचं. पण बरीच माहिती फॉर्म्समध्ये असते. जसं की कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म किंवा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे खरेदीची पावती. त्यातून माहिती काढायला फक्त OCR पुरतं का? कारण त्यात नुसते शब्द नाहीयेत, तर त्यांचं महत्त्व पण आहे ना. म्हणजे कोणतं नाव आहे, कोणती तारीख आहे. एकदम बरोबर मुद्दा मांडलात. इथे फक्त अक्षरं ओळखून चालत नाही, त्यांचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. याला म्हणतात डॉक्युमेंट इंटेलिजन्स. हे OCRच्या एक पाऊल पुढे आहे. डॉक्युमेंट इंटेलिजन्स. अच्छा. उदाहरणार्थ, पावतीवर 123 शिवाजी रोड पुणे असं लिहिलं असेल तर OCR फक्त ते शब्द वाचेल. पण डॉक्युमेंट इंटेलिजन्स हे ओळखेल की हा पत्ता, ॲड्रेस आहे. याला सिमेंटिक मीनिंग म्हणजे अर्थपूर्ण ओळख म्हणतात. म्हणजे AI आता फक्त वाचत नाही तर समजतं पण. वा. आणि हे कसं समजतं त्याला? काय लॉजिक आहे? हे माहिती फील्ड व्हॅल्यू जोडीमध्ये काढतं. फील्ड व्हॅल्यू. हो, फील्ड म्हणजे माहितीचा प्रकार, जसं की नाव, तारीख, एकूण रक्कम. आणि व्हॅल्यू म्हणजे ती खरी माहिती, जसं की श्री जोशी 12 डिसेंबर 2024 ₹1500. ओके. पावतीचं उदाहरण अजून थोडं समजावून सांगाल का? म्हणजे कोणती फील्ड्स आणि व्हॅल्यूज असतील त्यात? नक्कीच. पावतीवर साधारणपणे काय असतं बघा, दुकानदाराचं नाव हे झालं फील्ड. समजा व्हॅल्यू साई किराणा स्टोअर्स. हां. पत्ता हे फील्ड. व्हॅल्यू लक्ष्मी रोड पुणे. तारीख फील्ड 12/12/2024 व्हॅल्यू. वेळ फील्ड सायं 6:15 व्हॅल्यू. मग घेतलेल्या वस्तूंची यादी आणि किंमत आणि शेवटी एकूण रक्कम हे झालं फील्ड, व्हॅल्यू ₹1500. डॉक्युमेंट इंटेलिजन्स या सगळ्या जोड्या बरोबर ओळखतं. पण कसं? म्हणजे त्याला कसं कळतं की ₹1500 ही एकूण रक्कम आहे आणि 12/12/2024 ची तारीख आहे? म्हणजे जागेवरून. इथे स्क्रीनवर बाउंडिंग बॉक्सेस आणि कॉन्फिडन्स लेव्हल्स असं काहीतरी दिसतंय. बरोबर. इथे स्क्रीनवर बघा. AI काय करतं, मजकुराच्या प्रत्येक महत्वाच्या भागाभोवती एक चौकोट आखतं, बाउंडिंग बॉक्स. अच्छा. ह्या चौकटी. हो, या चौकटी कुठे आहेत, कोऑर्डिनेट्स आणि एकमेकांच्या संदर्भात कशा आहेत, म्हणजे त्यांची रचना काय आहे, यावरून ते अंदाज बांधतं. मॉडेलला शिकवलेलं असतं की साधारणपणे पावतीवर तारीख कुठे असते, पत्ता कुठे असतो, एकूण रक्कम कुठे असते. जणू काही ते पावतीचा नकाशा वाचायला शिकतं. भारी आहे. आणि हे कॉन्फिडन्स लेव्हल्स काय आहे? टक्केवारी दिसते इथे. आपण परीक्षेत मार्क देतो तसंच समजा. AIने काढलेली माहिती किती बरोबर असल्याची शक्यता आहे याचा AI स्वतःच एक अंदाज देतं. हा स्कोर 0 ते 1च्या दरम्यान असतो. ओके. समजा एकूण रक्कमसाठी स्कोर 0.98 आला तर याचा अर्थ AIला 98% खात्री आहे की त्याने ओळखलेली रक्कम बरोबर आहे. स्कोर जितका जास्त तितकी माहिती जास्त अचूक मानली जाते. म्हणजे आपल्याला पण कळतंय की AI किती आत्मविश्वासाने उत्तर देतंय. बरोबर. आतापर्यंत आपण फोटो आणि फॉर्म्स बद्दल बोललो, पण अनेकदा माहिती वेगवेगळ्या स्वरूपात एकत्र असते, मिक्स असते. म्हणजे समजा एखाद्याच प्रोजेक्टमध्ये काही कागदपत्र आहेत, काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हिडिओ पण आहेत. या सगळ्या मिक्स माहितीचं काय करायचं? याला इथे मल्टी मॉडेल डेटा एक्स्ट्रॅक्शन म्हटलंय. उत्तम प्रश्न. मल्टीमॉडेल म्हणजे अनेक विध.
इथे वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी वेगवेगळी AI हत्यारं एकत्र वापरली जातात. अच्छा. जणू काही आपल्याकडे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी अवजारं आहेत. पाना, पक्कड, स्क्रूड्रायव्हर, तसंच काहीसं. कोणती हत्यारं वापरली जातात इथे? कोणती अवजारं? आपण OCR आणि डॉक्युमेंट इंटेलिजन्स पाहिलंच. त्यासोबत इथे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP कामाला येते. NLP. NLP म्हणजे काय, तर AIला आपली माणसांची भाषा बोललेली किंवा लिहिलेली समजायला मदत करणे. वाक्यातला महत्वाचा शब्द कोणता, वाक्याचा अर्थ काय, बोलणाऱ्याची भावना काय आहे, राग आहे, आनंद आहे का, हे सगळं NLP समजू शकतं. आणखी एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे स्पीच रेकग्निशन. स्पीच रेकग्निशन. हो, हे तर आपण रोज वापरतो. आपण मोबाईलवर बोलून मेसेज टाईप करतो ना, तेच. हे बोललेल्या शब्दांना थेट मजकुरात रूपांतरित करतं. समजा ग्राहक सेवा केंद्रातले कॉल रेकॉर्ड तपासायचे असतील तर हे खूप उपयोगी पडतं. अरे हो. आणि इथे जेनरेटिव्ह AIचा पण उल्लेख आहे. हे काय नवीन आहे? हे हल्ली खूप ऐकायला मिळतंय. हो, जेनरेटिव्ह AI म्हणजे निर्मितीक्षम AI. याची गंमत वेगळीच आहे. समजा तुम्हाला तुमच्या माहितीमधनं असा काहीतरी तपशील काढायचा आहे जो ठरलेल्या फील्ड्समध्ये नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे एका मोठ्या बातमीचा लेख आहे आणि तुम्हाला त्याचा फक्त 2 वाक्यात सारांश हवा आहे, तर तुम्ही जेनरेटिव्ह AIला सांगू शकता की सारांश नावाचं एक नवीन फील्ड तयार कर आणि या लेखाचा सारांश काढून त्यात टाक. AI ते करून देईल. काय सांगताय? म्हणजे आपण स्वतःचे फील्ड बनवू शकतो? अगदी. हे विशेषतः अनस्ट्रक्चर्ड कंटेंटसाठी, म्हणजे जिथे माहिती विस्कळीत आहे तिथे खूप प्रभावी ठरतं. म्हणजे AI फक्त माहिती काढत नाही, तर आपल्या गरजेनुसार तिला बदलू पण शकतं. पण एवढी सगळी माहिती काढून करायचं काय? विशेषतः जेव्हा ती खूप मोठ्या प्रमाणात असते, म्हणजे हजारो फाईल्स असतील तर. इथे नॉलेज मायनिंगबद्दल काहीतरी लिहिलंय. बरोबर. नॉलेज मायनिंग म्हणजे ज्ञानाचं उत्खनन. खाणीतून जसं आपण मौल्यवान धातू काढतो, तसं माहितीच्या या प्रचंड साठ्यातून उपयुक्त ज्ञान बाहेर काढणं. याचा सगळ्यात मोठा उपयोग होतो सर्चमध्ये, म्हणजे माहिती शोधण्यात. विचार करा, तुमच्या ऑफिसमध्ये हजारो रिपोर्ट्स आहेत आणि तुम्हाला एका विशिष्ट विषयावरची माहिती मिनिटांत हवी आहे. हो, हे तर रोजचंच दुखणं आहे. फाईल्स शोधता शोधता अगदी नाकी नऊ येतात. इथे नॉलेज मायनिंग मदत करतं. पहिली पायरी असते डॉक्युमेंट क्रॅकिंग, म्हणजे PDF वर्ड सारख्या फाईल्स उघडून त्यातला सगळा मजकूर आणि चित्र बाहेर काढणं. ओके. मग येतो AI एनरिचमेंटचा टप्पा. इथे AI त्या काढलेल्या मजकुरावर आणखी प्रक्रिया करतं. म्हणजे काय प्रक्रिया? उदाहरणार्थ, मजकुरात उल्लेख केलेल्या लोकांची नावं, कंपन्यांची नावं, ठिकाणं ओळखणं, फोटो असतील तर त्यांना आपोआप कॅप्शन देणं, किंवा मजकुरातला सूर, सेंटिमेंट ओळखणं, म्हणजे मजकूर सकारात्मक आहे, नकारात्मक आहे की तटस्थ आहे. अच्छा, म्हणजे माहितीला अजून पॉलिश केलं जातं, अजून उपयुक्त बनवलं जातं. अगदी. ही सगळी प्रक्रिया केलेली, पॉलिश केलेली माहिती नॉलेज स्टोअर नावाच्या एका ठिकाणी व्यवस्थित साठवली जाते. आणि सर्वात महत्वाचं, या माहितीची एक सर्च इंडेक्स तयार केली जाते. इथे स्क्रीनवर बघा, हा सर्च इंडेक्सचा एक नमुना आराखडा म्हणजे स्कीमा दिसतोय. हो, दिसतोय. असंच काहीतरी मेकॅनिझम काम करत असणार. अगदी तसंच. अरे वाह! म्हणजे AI फक्त माहिती काढत नाही, तर ती सहज सापडेल अशी व्यवस्था पण लावून देतं. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय. पण हे खरंच कसं काम करतं हे स्वतः करून बघता आलं तर जास्त मजा येईल आणि लक्षात पण राहील. तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार, कारण इथे पुढच्या भागात एक छोटीशी गमतीशीर प्रात्यक्षिक एक्सरसाइज दिली आहे. स्क्रीनवर एक्सरसाइज पेज दिसत असेल. हो. फक्त 15 मिनिटांची एक्सरसाइज आहे. यात आपण स्वतः OCR आणि जनरेटिव्ह AI वापरून पावत्यांमधनं माहिती काढणार आहोत. जणू काही आपण आता AIचे छोटे पायलट बनणार आहोत. काय सांगताय? खरंच? म्हणजे आपण आत्ता जे सगळं ऐकलं ते करून बघता येणार. कसं करायचं? सांगा पटकन. उत्सुकता वाढलीये माझी. अगदी सोपं आहे. बघा, इथे स्क्रीनवर पायऱ्या दिल्या आहेत. मी सांगतो. 1. पहिली गोष्ट, इथे दिलेल्या लिंकवर http://eki.ms info extractor क्लिक करून तुमच्या वेब ब्राउझरमध्ये इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्टर नावाचं ॲप उघडा. ते सुरू व्हायला, म्हणजे मॉडेल डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागेल. धीर धरा. ओके, ठीक आहे. 2. ते ॲप लोड होत असताना इथे दुसरी लिंक http://ak.ms receipts दिली आहे. त्यावर क्लिक करून नमुना पावत्यांची एक झिप फाईल डाउनलोड करा आणि ती तुमच्या कॉम्प्युटरवर एक्स्ट्रॅक्ट करा, म्हणजे उघडा.
यात आपल्याला तपासण्यासाठी काही पावत्यांचे फोटो मिळतील. डाउनलोड करून अनझिप करायचं. बरोबर. 3. आता परत ॲप उघडलेल्या पहिल्या टॅबवर या. तोपर्यंत मॉडेल लोड झालं असेल. तुम्हाला स्क्रीनवर एक नमुना पावती दिसेल. 4. आता फक्त रन ॲनालिसिस नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बघा एआयची कमाल, ते पटापट त्या पावतीचं विश्लेषण करेल. एवढंच? झालं. स्क्रीनवर पावतीवरचा मजकूर कसा हायलाइट झाला हे OCRनी केलंय. आणि उजवीकडे फील्ड्समध्ये बघा, दुकानदाराचं नाव, तारीख, एकूण रक्कम वगैरे महत्वाचे तपशील आपोआप आले आहेत की नाही. हे झालं आपलं फील्ड एक्स्ट्रॅक्शन. अरे वाह, खरंच आलंय. संपूर्ण OCR निकाल हवा असेल तर रिझल्ट टॅबमध्ये दिसेल. 6. आता तुम्ही डाउनलोड केलेल्या पावत्यांपैकी एखादी अपलोड करून बघा, ॲनालाइज करा. हो, करून बघते. 7. वेगवेगळ्या पावत्या वापरून बघा, म्हणजे AI कसं वेगवेगळ्या पावत्या हाताळतं याचा अंदाज येईल. हे तर जबरदस्त आहे. म्हणजे नुसतं ऐकायचं नाही तर करून बघायचं. थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही एकाच वेळी. बरोबर. फक्त एक छोटीशी टीप, हे मॉडेल तुमच्या ब्राउझरमध्ये चालतं, त्यामुळे तुमच्या कम्प्युटरच्या स्पीडनुसार आणि इंटरनेटनुसार त्याचा वेग कमी जास्त होऊ शकतो. अच्छा. आणि अगदीच जुना ब्राउझर असेल तर कदाचित फक्त OCR चालेल, फील्ड्स आपोआप नाही येणार. पण तरीही AI माहिती कशी काढतं याची झलक नक्की मिळेल. चला, तर मग आज आपण या AIच्या जगात बरीच मुसाफिरी केली. काय काय महत्वाचं शिकलो आपण आज, याचा थोडक्यात आढावा घेऊया का, म्हणजे लक्षात राहील. नक्कीच. आपण सुरुवात केली AI शक्ती माहिती निष्कर्षण म्हणजे काय हे समजून घेण्यापासून. हो. माहितीच्या या महापुरातून अर्थपूर्ण गोष्टी बाहेर काढणं कंपन्यांसाठी किती गरजेचं आहे हे पाहिलं. यामुळे वेळ वाचतो, चुका टळतात आणि महत्वाचे निर्णय घेता येतात. आपण हेही पाहिलं की AI वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर कसं काम करतं, म्हणजे फोटोंसाठी OCR, जणू AIचा चष्मा. आणि फॉर्म्ससाठी डॉक्युमेंट इंटेलिजन्स. फक्त वाचणं नाही, समजणं पण. आणि अनेक प्रकारची माहिती एकत्र असेल तर मल्टीमोडल एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी हत्यारं. बरोबर. आणि जनरेटिव्ह AI कसं आपल्याला हवं तसं अगदी सारांश काढून देऊ शकतं हेही पाहिलं. हो, ते खूपच इंटरेस्टिंग होतं. ही सगळी काढलेली माहिती नॉलेज मायनिंग वापरून सर्च इंडेक्समध्ये जाते, ज्यामुळे गुगल सर्च सारखं आपल्याला हवं ते पटकन शोधता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, आपण एका छोट्या प्रात्यक्षिकातून त्या पावतीच्या एक्सरसाइजमधून पाहिलं की हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं. म्हणजे नुसती थिअरी नाही तर प्रॅक्टिकल पण झालं. अगदी. आता ज्यांना यात आणखी रस निर्माण झाला असेल आणि हे सगळं Azure नावाच्या मायक्रोसॉफ्टच्या प्लॅटफॉर्मवर कसं वापरायचं हे शिकायचं असेल, त्यांच्यासाठी पुढचा टप्पा आहे गेट स्टार्टेड विथ AI पॉवर्ड इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन इन Azure. अच्छा. त्याची माहिती याच मॉड्यूलच्या शेवटी दिली आहे. खरं सांगायचं तर सुरुवातीला हे AI वगैरे शब्द ऐकून थोडं दडपण येऊ शकतं, वाटते की हे खूप टेक्निकल असेल. पण आज आपण पाहिलं की हे किती सोपं आणि उपयोगी असू शकतं. बरोबर. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला थोडी भीती वाटते, पण हळूहळू सवय होते आणि मग मजा यायला लागते. त्यामुळे जे कोणी शिकत आहेत ते अगदी योग्य मार्गावर आहेत. आज आपण पाहिलं की AI व्यवसायाच्या जगात माहितीचं कसं अर्थ लावतं. पण जाता जाता एक विचार डोक्यात येतोय. कोणता विचार? सांगा की. आपण विचार करू शकतो का की भविष्यात हीच AI टेक्नॉलॉजी आपल्या रोजच्या वैयक्तिक आयुष्यातल्या माहितीसाठी, म्हणजे आपल्या स्वतःच्या नोट्स असतील, डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन्स, मुलांच्या शाळेचे रिपोर्ट्स, हो, घरातल्या सामानाची यादी किंवा अगदी जुन्या फोटोंमधले चेहरे ओळखण्यासाठी कशी वापरता येईल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आपल्या आयुष्यातला जो काही माहितीचा पसारा आहे तो आवरायला AI मदत करू शकेल का, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.